सगळे आयुर्वेदिक औषधं कडू असतात. फॉरगेट अबाउट आयुर्वेदिक औषधं. सगळी ॲलोपॅथी औषधं देखील कडू असतात. का? कारण कडू ही चव अशी आहे की जी तुमच्या सगळ्या सिस्टीम्समध्ये अगदी क्षणात पोहोचू शकते. बरं. कॅटलिस्ट जे प्रॉपर्टी असते ती कडू चवीकडे असते. मग तुम्ही सगळे स्पायसेस बघा आपले, मेथी दाणे आहेत, मोहरी आहेत, हिंग आहे, ही सगळी कडू चवीची औषधं आहे, कडू तिखट वगैरे अशी. सो यांचा स्त्रोतोगामित्व हा शब्द आम्ही वापरतो आयुर्वेदिकमध्ये. इट्स नथिंग बट टू पेनिट्रेट द सिस्टम्स इन युअर बॉडी. सो मग तुम्हाला जर गोड टेस्ट तुमच्या शरीरापर्यंत नीट पोचवायची आहे तर त्याला थोडंसं कडूपणाची चव देणं गरजेचंच आहे. राईट. म्हणून मग तो लोणच्याचा एक भाग आपल्या प्लेटमध्ये असतो, किंवा कडू पालेभाज्या असतात, किंवा चटण्या असतात ज्या कुठेतरी कडू चवीकडे जातात. अगदी तीच स्टोरी तिक्त रस, म्हणजे ज्याला आम्ही तिक्त म्हणजे कडू, तिखट जो रस असतो त्या तिखट रसाची पण अगदी हीच आहे की जेव्हा तुम्हाला रुक्षण हा एक शब्द वापरतो आम्ही की जास्त कॅलरीज नको आहे मला, फाजील कॅलरीज मला कमी आहारातल्या. मग जेव्हा मी कार्बोहायड्रेट्स खाते तेव्हा त्याच्यामध्ये जर थोडी मिरची असेल, थोडा लसूण असेल, थोडासा हिंग असेल तर त्या तिखट चवीमुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी व्हायला मदत होते. म्हणजे शुगर वाढण्याचं प्रमाण देखील आपण ह्या वेगवेगळ्या चवींचा वापर करून अगदी लिलया त्या पदार्थाचे गुणधर्म बदलू शकतो. तीच गत आहे ॲस्ट्रिंजंट टेस्टची किंवा सॉल्टी टेस्टची. त्याच्यावर मी फूडगुरूमध्ये एक सेपरेट चॅप्टर लिहिलं आहे की तुम्हाला माहिती पाहिजे या चवी तुमच्या मनावर आणि शरीरावर काय करत आहे. नुसतं शरीर नाही तर मनावर देखील या चवींचा परिणाम होतो. जर एखादी व्यक्ती तिखट रस जास्त खात असेल तर त्याचा परिणाम मनावर कसा होतो, कसं वात पित्त कफ या टेस्टने बदलू शकतं. वेगवेगळ्या डिसिजेसमध्ये वेगवेगळ्या टेस्ट वापरून तुम्ही औषधासारखं काम अन्नाकडनं कसं करवून घेऊ शकता. अगदी इतका सखोल विषय हा आहे